यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची माहिती मिळते। अर्ज भरण्याआधी पाटील यांनी यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील ह्या आज यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या आहेत आणि आता दर्शन घेऊन ते समोर निघणार आहे। ताई, आपण जर पाहिलं तर त्या मतदारांशी भेटीगाठी करत आहेत, विचारपूस करत आहेत। महायुतीच्या उमेदवार म्हणून नुकतीच त्यांचं नाव घोषित झालेलं आहे। ताई, आपलं पहिलीच निवडणूक आहे, नाव घोषित झालं आहे, काय सांग? मी बोलते सगळ्यांशी बोलल्यावर नक्की बोलणार। अल्पावधीतच तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार? मी इथे कायम पोहोचलेलीच आहे, त्याच्यामुळे वेगळं काही करायची गरज नाही पडणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समेत आपण नामांकन अर्ज दाखल करणार आहात, कसं काय? जनतेला विचारा तुम्ही। मी आनंदित आहे, निश्चितच। थँक्यू। निश्चितच आपण जर पाहिलं तर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात आणि जनता माझ्या सोबत आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। निलेश पाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।